आज आपण मस्त गावरान पद्धतीचं असा झणझणीत झुणका बघणार आहोत। तर एकदम असा साध्या सोप्या पद्धतीत दाखवणार आहे आणि महाराष्ट्राची एकदम अशी मस्त फेमस अशी ही डिश आहे, पटकन होते। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण झुणक्यासाठी घेतलंय 1 वाटी भरून पीठ घेतलंय। इथं एक मीडियम साईजचा कांदा, मध्यम आकाराचा, कढीपत्त्याची पानं, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडेसे जास्त घ्यायच्या, झुणका असू देत पिठलं असू देत। हिरवी मिरची पण थोडी जास्तच घेतली आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, भरपूर अशी कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हळद, चवीपुरतं मीठ आणि एव्हरेस्ट यांचा हिंग घेतलाय मी इथं। तुम्हाला म्हटले ना एकदम कमी साहित्यात आणि घरगुती पद्धतीत मस्त एकदम छान होतं हे। आणि तुम्ही भाकरी चपाती बरोबर कशा बरोबरही खाऊ शकता। तर मग चला आता रेसिपीला सुरुवात करूया। कांदा कट करून घ्यायचा आहे, हिरवी मिरची आणि लसूण, हिरवी मिरची लसूण तुम्ही ठेचून पण घेऊ शकता, पण मी इथं हिरवी मिरचीचे तुकडे करणार आहे एकदम बारीक आणि लसूण ठेचून घेणार आहे। ठेचलेल्या लसणाची एक छान चव येते। मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आपल्याला इथं। तुम्ही मिरची तुमच्या तिखटनुसार कमी अधिक करू शकता आणि हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मसाल्यामध्ये पण बनवू शकता। हे झुणका तुम्ही याला पिठलं पण म्हणू शकता। आपण तव्यावर बनवणार आहे एकदम असं पारंपरिक पद्धतीचं। तर हे बघा असं कट करून घेतले सगळं, एकदम बारीक कट करायची मिरची आणि कोथिंबीर पण एकदम बारीक कट करून घेतली आहे आणि लसूण पण ठेचून घेतलाय। कांदा कट करून घेऊया। कांदा आपल्याला चौकोनी कट करायचा आहे आणि तो पण एकदम असा बारीक कट करायचा। कांदा आपल्याला एकदम असा बारीक कट करायचा आहे चौकोनी, त्यामुळे छान चव येते आणि झुणका असा सुक्का सुक्का नाही लागत। तर कांदा आपला असा बारीक एकदम मी कट करून घेतलाय। आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचंय। आधी 1 वाटी भरून पीठ घेतलंय, हे 2 माणसांच्या अंदाजानुसार मी घेतलंय। 2 माणसांना आरामात पुरतं एवढा झुणका। तर आपल्या इथं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण वाटीनच पाणी मोजून घेऊया। तर आपण इथं वाटीनच पाणी मोजून घेऊया, म्हणजे किती पाणी लागलं अंदाजे मी तुम्हाला शेवटी सांगते पिठलं झाल्यावरती। आता थोडं थोडं करत आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पिठातल्या गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर गडबड नाही होत। तर सध्या तरी मी ही 1च वाटी भरून पाणी वापरलंय इथं पीठ भिजवण्यासाठी। पिठलं झाल्यावर मी पूर्ण सांगते तर किती पाणी लागलं आपल्याला, कारण आपल्याला हे भांडं धुवून टाकण्यासाठी नंतर पुन्हा पाणी लागेल, म्हणून आत्ताच पूर्ण असं पाणी जास्त टाकायचं नाही। तुम्हाला चमच्याने दाखवते, असं एवढं पातळ ठेवलंय मी। तर आता रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजे पुढचं कृती करूया। आता लोखंडी तवा घेतलाय मी इथं, तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। सध्या मी थोडं कमी टाकते, म्हणजे 1च पळी, कारण झुणक्याला भरपूर असं तेल टाकायचं। तवा छान गरम झालाय आणि गॅस कमी केलाय मी पूर्ण। तेल छान गरम झालंय, मोहरी टाकून घ्यायची आपल्याला इथं। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचंय। जिरं छान फुललं की आपल्याला इथं लसूण टाकून घ्यायचंय। लसूण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि प्रोसेस करताना गॅस कमीच ठेवायचा। आणि तुम्ही कढईत पण करू शकता हा झुणका, कढईत पण छान होतो, पण तव्यावरची चव ही एक आणखी वेगळी लागते, छान लागते। आणि आपण इथे हिंग टाकून घेणार आहे चिमूटभर। बेसन पिठाचा पदार्थ असला का शक्यतो हिंग वापरायचा। लसूण आपल्याला मस्त लाल असा परतून घ्यायचा आहे, खमंग अशी फोडणी द्यायची, म्हणजे आपल्याला पिठल्याला एकदम। लसूण थोडासा लाल व्हायला लागला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे, कढीपत्ता, दोन्ही पण साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचे आहे, मिरची आणि कढीपत्ता। आता थोडंसं परतलं की आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे। इथं आपल्याला गॅस फुल करायचा। आता फुल गॅसवरती कांदा पटकन परतून होतो, म्हणून गॅस फुल करायचा आहे। तुम्हाला जर पिठामध्ये टाकून असं मिठाचा अंदाज येत नसेल, नंतर टाकलं ना मीठ तरी चालेल, काही हरकत नाहीये। मला अंदाज येतो म्हणजे पिठाचा वगैरे, त्यामुळे
मी आधीच टाकून घेते। आता फुल गॅसवर मी कांदा लाल होईपर्यंत परतून घेते। तर बघू शकता कांदा आपला असा छान लाल रंगावरती आलाय। खूप जास्त पण असा करपवायचा नाही, म्हणजे काळा करायचा नाही, नाहीतर पुन्हा कडवट चव लागते पिठल्याची म्हणून। तर आता गॅस कमी करूया आपण। इथं पाव चमचा हळद टाकून घ्यायची आपल्याला। हळद पण परतून घ्यायची कांद्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर, पिठल्याला थोडीशी कोथिंबीर जास्त वापरायची, छान होतं पिठलं कोथिंबीरीने, छान स्वाद येतो। तर आपण हे जे पीठ मिक्स करून घेतलंय हे पुन्हा असं चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथं ह्या स्टेजला आपल्याला इथं टाकून घ्यायचं हे पीठ आणि गॅस मीडियम करायचा आहे। फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर गाठी होऊ शकतात। आणि हे राहिलेलं जे भांड्याला पीठ आहे हे पण आपण इथं धुवून घेणार आहे। आता पटपट इथं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याचं आणि याचं पिठल्याचं बॅटर। तर मी एकूण जवळपास 1.5 वाटी पाणी वापरले इथं पिठल्याला। 1 वाटी बेसन पिठाला 1.5 वाटी पाणी। गॅस मिडियमच ठेवा, नाहीतर गाठी होऊ शकतात। तुम्हाला तव्यावर अवघड वाटत असेल तर तुम्ही हे कढईमध्ये पण करू शकता, मी आधी पण सांगितलं तुम्हाला। आता 2 मिनिटांनी हे बरोबर असं घट्टसर होतं। आणि आपण आधी एकच पळी तेल टाकलंय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं झुणक्याला तेल थोडं जास्त लागतं, त्याच्याशिवाय तो छान नाही लागत आणि असा घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही, दाटल्यासारखा। तर आपण इथं पुन्हा आणखीन 1 ते 1.5 पळी आणखीन टाकून घेणार आहे, म्हणजे असं सुटसुटीत तयार होतं। तर आता हे मिक्स करायचं पुन्हा सगळं, तेल आणि पिठलं। तर हे बघा एकजीव झालंय सगळं। आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे छान शिजतं। आणखीन त्याने थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, पुन्हा मिक्स करायचं आणि असं पसरवायचं आहे, म्हणजे छान शिजतं सगळ्या बाजूनी। तर आता आपल्याला इथं 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवरती शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाले, आता बघूया। तर हे बघा छान झालंय असं मस्त, खूप जास्त कोरडं पण नाही झालं आणि असं जास्त ओलसर नाही, आणि असं मस्त असं सुटसुटीत झालंय। तव्यापासून सुटायला लागलं की समजायचं आपलं पिठलं शिजलंय छान। तर हे बघा मस्त असा गावरान आणि झणझणीत आपला बेत इथं तयार झालाय। आता सर्व करून घेऊया। तर आपला झुणका इथं खाण्यासाठी रेडी आहे, चपाती भाकरी बरोबर असं मस्त। आणि शेतामध्ये तर एकच नंबर लागतो, किंवा तुम्ही कुठं बाहेर प्रवासाला निघाले करून नेला तरी टिकतो हा दिवसभर। असं चपाती बरोबर झुणका, कांदा आणि मस्त हिरवी मिरची। तर कसा वाटतोय तुम्हाला बेत नक्की कमेंट मध्ये सांगा। मस्त असा गावरान पद्धतीचा आपला झुणका तयार झालाय खाण्यासाठी। तर रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत